Hello everyone, welcome to my YouTube channel, and today we are going to see here the important theorem of your class 12th, that is perpendicular axis theorem. आता पहा, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरममध्ये आपण काय नेमकं स्टडी करणार आहेत हे आधी आपण समजून घेऊयात. आता सगळ्यात सुरुवातीला आपल्याला डिफरंट टाईपच्या रिजिड बॉडीज असतात, त्यामध्ये आपण एक प्लेन लॅमिनर बॉडी याचा मोमेंट ऑफ इनर्शिया जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल तर अशा प्लेन लॅमिनर बॉडीच्या मोमेंट ऑफ इनर्शियाला कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम यूज करत असतो. आता हे परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम ॲप्लाय करत असताना त्याचं स्टेटमेंट पाहण्याआधी ही प्लेन लॅमिनर बॉडी आपण नेमकं कशाला म्हणतो हे थोडक्यात पाहून घेऊ. सपोज दिस इज एनी टाईप ऑफ अ रिजिड बॉडी हिअर, कुठल्याही शेपची अशी एक रिजिड बॉडी आहे. आता या रिजिड बॉडीला जर आपण अशा प्रकारे सेक्शन घेतला, कट घेतला, तर पहा एक अशा प्रकारचा प्लेन त्या ठिकाणी भेटेल तुम्हाला, दिस प्लेन. सो दिस इज कॉल्ड प्लेन लॅमिना. आपण अशा पद्धतीनं खालून देखील कट घेऊ शकतो. आता हा कट जर आपण घेतला तर अशा प्रकारे इथं एक प्लेन तुम्हाला भेटू शकतो. सो सच अ प्लेन्स और सच अ बॉडी दॅट इज कॉल्ड प्लेन लॅमिना. आता आपण या थिअरममध्ये जे ॲक्सिस फर्स्ट घेणार आहेत हा कसा असेल, आपल्या प्लेनला परपेंडिक्युलर ॲक्सिस असेल. दिस ॲक्सिस पासिंग थ्रू एनी पॉइंट ऑफ द लॅमिनर बॉडी अँड परपेंडिक्युलर टू इट्स लॅमिना और वी से द प्लेन. तर अशा प्रकारच्या ॲक्सिससाठी जो मोमेंट ऑफ इनर्शिया आपण इथं कॅल्क्युलेट करणार आहोत, हा मोमेंट ऑफ एनर्शिया कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम याची मदत घेणार आहोत. सो लेट अस बिगेन विथ द स्टेटमेंट ऑफ दिस थिअरम. काय स्टेटमेंट दिले पहा, द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ ए प्लेन लॅमिना अबाउट ॲन ॲक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन इज इक्वल टू द सम ऑफ इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया about two mutually perpendicular axes in its plane and through the point of intersection of the perpendicular axis and the lamina. आता हे स्टेटमेंट आपण पाठांतर करायला गेलो तर डिफिकल्ट आहे, त्यासाठी आपण याचं मॅथमॅटिकल इक्वेशन या ठिकाणी समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून आपण फर्स्ट याचं मॅथमॅटिकल इक्वेशन काय होत आहे हे इथं पाहून घेऊ. हे पहा, इथं आपण एक फिगर ड्रॉन केलेली आहे. या फिगरमध्ये दिस इज एनी लॅमिनर बॉडी हिअर. रिजिड बॉडी आहे, लॅमिनर बॉडी आहे. लॅमिनर म्हणजे कशी, तर त्याला एक पर्टिक्युलर काय असेल, प्लेन असेल. तर अशा प्रकारची प्लेन लॅमिनर बॉडी आपण इथं काढलेली आहे. वी हॅव 3 ॲक्सेस देअर. 3 ॲक्सेस आहेत आपल्याकडं. पहिला ॲक्सेस आहे झेड ॲक्सेस. झेड ॲक्सेस इज अ ॲक्सेस पासिंग थ्रू पॉईंट ओ अँड परपेंडिक्युलर टू इट्स अ प्लेन. म्हणजे झेड ॲक्सिस हा ओ पॉईंटमधून जातो आहे आणि लॅमिनर बॉडीच्या प्लेनला परपेंडिक्युलर आहे. सेकंड इम्पॉर्टंट, वाय आणि झेड हे दुसरे 2 ॲक्सेस या ठिकाणी आहेत. आता वाय आणि झेड ॲक्सेस हे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत, परस्परांना लंब आहेत आणि ते अशा पॉईंटवर इंटरसेक्ट करतात जिथं की आपला झेड ॲक्सिस आपल्या लॅमिनर बॉडीला इंटरसेक्ट करतोय. म्हणजे झेड ॲक्सिस आणि एक्स वाय ॲक्सिस या तिन्ही ॲक्सिसचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन सेम आहे, असं असलं पाहिजे. दिस इज द कंडिशन. आता मग आपल्याला जर झेड या ॲक्सिससाठी या बॉडीचा रोटेशनल मोमेंट ऑफ एनर्शिया फाइंड आउट करायचा असेल, इमॅजिन करू आपण तो किती आहे, आय झेड आहे, हा आय एक्स आहे आणि हा आय वाय आहे. तर पहा, द मोमेंट ऑफ एनर्शिया ऑफ दिस रिजिड बॉडी और दिस प्लेन लॅमिना अबाउट an axis passing through point O and perpendicular to its plane, that means the about an axis Z, so that Iz is equal to Ix plus Iy असं या ठिकाणी या थिअरममध्ये सांगितलेलं आहे. सो लेट अस बिगिन विथ द प्रूफ ऑफ द थिअरम. आता पहा, प्रूफमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट आहे की या डायग्रामशी रिलेटेड काही डिस्क्रिप्शन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं असतं. तर पहा काय काय दिसतं तुम्हाला. कन्सिडर ए रिजिड प्लेन लॅमिना
ऑफ मास यम. आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तर काय एक्सप्लेन केलं आहे, मास यम, टोटल लॅमिनाचं जे मास आहे दॅट इज यम. झेड इज अ परपेंडिक्युलर ॲक्सिस पासिंग थ्रू पॉईंट ओ ऑफ दी लॅमिना. म्हणजे हा जो झेड ॲक्सिस आहे त्याचं लोकेशन सांगा, तो कसं आहे, आपल्या लॅमिनाला परपेंडिक्युलर आहे. अँड द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ लॅमिना अबाउट अन ॲक्सिस झेड इज आय झेड. सेकंड इम्पॉर्टंट, एक्स अँड वाय आर द टू परपेंडिक्युलर ॲक्सिस. हे दोन कशा प्रकारचे ॲक्सिस आहेत, म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत. अँड दे आर इंटरसेक्टिंग इच अदर ॲट अ पॉईंट ओ. ते ओ पॉईंटवर इंटरसेक्ट करतात, हेही सांगणं आवश्यक आहे. अँड लास्ट इम्पॉर्टंट, आय एक्स अँड आय वाय हे तुम्ही सांगायचं आहे. व्हॉट इज आय एक्स? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिना अबाउट अन ॲक्सिस एक्स. आय वाय इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए लॅमिना अबाउट अन ॲक्सिस वाय. तर अशा पद्धतीनं आपण हे पॉईंट्स एक्सप्लेन करायचे. सेकंड इम्पॉर्टंट, पी इज एनी पॉईंट इन द लॅमिना अँड हॅविंग अ कोऑर्डिनेट एक्स कॉमा वाय. बघा, हा जो लॅमिनाचा प्लेन आहे तो एक्स वाय प्लेन आहे. इथं एक्स ॲक्सिस आहे, इथं वाय ॲक्सिस आहे. म्हणजे लॅमिनाचा जो प्लेन होतो दॅट इज द एक्स वाय प्लेन. मग एक्स वाय प्लेनमध्ये कुठल्याही पॉईंटचा जो कोऑर्डिनेट असतो ते आपण कसे लिहू शकतो, एक्स कॉमा वाय. देअरफॉर पी इज एक्स कॉमा वाय असं आपण त्याला लिहू शकतो. आता यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की हा जो पॉईंट पी आहे तिथं या बॉडीचा एक स्मॉल मास एलिमेंट आपण कन्सिडर करायचा आहे, डी एम. सो व्हॉट इज डी एम? डी एम इज अ स्मॉल मास एलिमेंट ऑफ ए लॅमिना ॲट अ पॉईंट पी. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की हा पॉईंट पीचं परपेंडिक्युलर डिस्टन्सेस फ्रॉम द थ्री ॲक्सेस, ह्या तिन्ही ॲक्सेसपासून असणारी याची परपेंडिक्युलर डिस्टन्सेस लंबांतरे किती आहेत हे देखील आपण सांगणं आवश्यक आहे. तर सगळ्यात सुरुवातीला पहा, पी पॉईंटचं वाय ॲक्सिसपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स हे किती असेल, इक्वल टू दिस डिस्टन्स, दिस इज एक्स. देअरफॉर हा क्वाड्रिलॅटरल जो आहे पॅरलिलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे, म्हणून ह्या अपोजिट साईड इक्वल होतील. तर परपेंडिक्युलर डिस्टन्स पी एन इज इक्वल टू एक्स. एक्स काय आहे, एक्स इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स of point P or mass element dm from axis y. Similarly, the distance of mass element dm, perpendicular distance of mass element dm from the axis x is y, and the perpendicular distance of mass element dm from the axis z is OP. हे distance पहा सगळेजण, OP हे आहे. ओके, सो हे डिस्टन्सेस तुम्ही सर्वांनी एक्सप्लेन करा, सांगा. आता मग एकदम 2 स्टेपमध्ये ह्याचं तुम्हाला प्रूफ करता येईल. पहा, आता पहा, इन अ फिगर असं आपण लिहू शकतो. इन अ फिगर, व्हॉट इज द डिस्टन्स ओ पी? डिस्टन्स ओ पी काय लिहिता येईल, अकॉर्डिंग टू द कोऑर्डिनेट जिओमेट्री. निर्देशक भूमितीमध्ये एक तुमचं सूत्र आहे की ओरिजिनपासूनचं जे डिस्टन्स असतं त्याचा स्क्वेअर बरोबर त्या पॉईंटच्या कोऑर्डिनेटच्या स्क्वेअरची सम आहे ना. हिअर, सो फ्रॉम इन अ फिगर हिअर वी से ओ पी स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर असं आपण लिहू शकतो. हे जे डिस्टन्स ओ पी आहे पहा, हे डिस्टन्स ओ पी किती असतं, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, कोऑर्डिनेट जिओमेट्री मधला हा तुमचा फॉर्म्युला आहे, डिस्टन्स ऑफ ए पॉईंट फ्रॉम ओरिजिन. ओके, आता या फॉर्म्युल्याला आपण दोन्ही साईडला इंटिग्रेट करून त्या ठिकाणी मास एलिमेंट डी एमने मल्टिप्लाय करायचं आहे. सो व्हॉट टू डू, इंटिग्रेटिंग and multiplying, integrating and multiplying equation by dm
integrating and multiplying equation by dm. So what to do here? Integration of OP square dm is equal to integration of x square dm plus integration of y square dm. आता पहा इंटिग्रेशन ऑफ OP स्क्वेअर डीएम आपण काय लिहू शकतो पहा. OP इथं आहे आणि डीएमचा स्क्वेअर OP स्क्वेअर डीएम असं केलेलं आहे. म्हणजे OP स्क्वेअर डीएम हा काय आहे तर झेड ॲक्सिससाठी डीएम या एलिमेंटचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे. परंतु आपण त्याला इंटिग्रेट केल्यामुळं ह्या बॉडीचा टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया भेटेल अबाउट ए ॲक्सिस झेड. सो वी से हिअर आय झेड इज इक्वल टू, आता इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर डीएमचा अर्थ काय होईल तर एक्स म्हणजे काय आहे तर आपल्या वाय ॲक्सिस पासूनचं डीएमचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आणि मग आपल्याला एक्स स्क्वेअर डीएम असं लिहिलं तर डीएम एलिमेंटचा वाय ॲक्सिससाठीचा मोमेंट ऑफ इनर्शिया असेल, त्यालाच आपण इंटिग्रेट केलं आहे. इंटिग्रेट केल्यामुळं त्या टोटल रिजिड बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया वाय ॲक्सिससाठी तुम्हाला भेटेल. सो दिस इज आय वाय अँड प्लस सिमिलरली ह्याची किंमत आपण लिहू शकतो आय एक्स. हेन्स वी से आय झेड इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय अँड हेन्स प्रूव्ड हिअर.